आणि आता बातमी जरांगेंची आहे। आम्हाला नाईलाजानं नेत्यांवर बोलण्याची वेळ येते। तुमच्या आधी 100 वर्ष आम्ही ओबीसी आरक्षणात आहोत असं जरांगे म्हणाले। काँग्रेस राहुल गांधींनी सांगितलंय तसंच करतात असंही जरांगे म्हणाले। तर सत्ता विरोधी पक्ष आमच्या विरोधात आहे, हे खूप मोठं षडयंत्र असल्याचाही संशय जरांगेंनी व्यक्त केला। ओबीसींचा आज नागपूरमध्ये मोर्चा निघणार आहे। वडेट्टीवार त्या मोर्चाला असणार आहेत, तसेच अनिल देशमुखही त्या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत। त्याला काय झालं मध्येच माहीत नाही, विनाकारणच ते देशमुख कोण आहे त्याला। म्हणूनच मी सांगितलं ना, आम्ही अगोदर कोणावरती बोलत नाहीत कधीच। आम्ही कधी अगोदर कोणावरती बोलत नाही इथंच। यांच्यामुळं नाविलाजानं नेत्यांवरती बोलायची वेळ येते आम्हाला, आणि याला कारणीभूत हे असे लोक असतात। आणि तुमच्या अगोदर 100 वर्ष आम्ही ओबीसी आरक्षणात आहेत, त्यामुळे आम्ही सोडत नाहीत आरक्षण। तर मोर्चे काढा, तुम्ही काही करा, आरक्षण सोडत नाहीत, काहीच रद्द नाही होणार। तुम्हाला बोगस आरक्षण दिलंय, खोटं, पण आमचं काही पोट दुखलं नाही, कारण आम्ही जळवृत्तीचे जळके लोक नाही आहेत तुमच्यासारखे। सरकारने करून दाखव, मग सांगतो सरकारला सुद्धा आम्ही, आणि करणाऱ्याला सुद्धा दाखवू। मग ज्यांनी मागण्या केल्यात करा म्हणून त्यांनाही दाखवू। तुम्हाला जर वाटतंय आरक्षण तुमचं कमी व्हायला लागलं, आमकं व्हायला लागलं, तर लय मोठ्या जाती घातल्या तेव्हा का नाही म्हणले त्यांना यांना घालू नका, म्हणजे तुम्हाला ते चालतात, आम्ही चालत नाही। आजचा जो नागपूरला ओबीसींचा मोर्चा निघणार आहे तो फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे असं विजय वडेट्टीवार म्हटले। पिक्चर नाही, टेलर नाही, काहीच नाही। हे काँग्रेस उगा आता हातपाय खोडीत आहे। राहुल गांधींनी सांगितलंय तसं करताय। हे विरोधी पक्ष आमच्याच विरोधात।